त्याच वेळात ठाकरे बंधू यांची छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सभा सुरू होणार आहे। आज प्रचाराचा सुपर संडे आपण सगळ्यांनीच पाहिलाय। दोन दृश्य उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी सध्या पोहोचलेले आहे शिवतीर्थ। या राज ठाकरे यांच्या निवासाने उद्धव ठाकरे यांचा हा ताफा पोहोचलाय। थोड्याच वेळात ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जातील, त्यांना अभिवादन करतील। तर दुसरी दृश्य पिंपरीत मुख्यमंत्र्यांचा हा रोड शो आपण पाहतोय। पिंपरीकरांना आवाहन सध्या मुख्यमंत्र्यांकडून केलं जात आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आजची ही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची सभा जी आहे त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, कारण तब्बल 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू हे संयुक्त सभा घेत आहेत। दोन्ही ठाकरे बंधूंची तोफ ही आज 20 वर्षांनंतर शिवतीर्थवर धडाडणार आहे। तरी दोन दृश्य मुंबई आणि पिंपरी मधली। 29 महानगरपालिकांसाठी मतदान होतंय 15 जानेवारीला। 16 जानेवारीला निकाल लागणार आहे। मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेकडे। 30 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता मुंबई महानगरपालिकेवर, मात्र एकसंध शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता ही पहिली निवडणूक अशी होते ज्याच्यामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांची सुद्धा शक्ती जी आहे ती पडायला लागलेली आहे, राजकीय प्रतिष्ठा जी आहे ती पडायला लागलेली आहे। मात्र यंदाचं चित्र हे थोडंसं वेगळं म्हणावं लागेल, कारण ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। सभेपूर्वी ही दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। शिवसैनिक मनसैनिक एकत्रितपणे या सभेसाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आता उद्धव ठाकरे जे आहेत ते काही वेळापूर्वीच शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांची ते भेट घेणार आहेत, 15 मिनिटं चर्चा करतील आणि त्याच्यानंतर दोन्ही ठाकरे बंधू हे सभास्थळी निघतील। मात्र त्यापूर्वी ते स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन देखील करणार आहेत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गिरीश, शिवतीर्थाच्या बाहेर तुम्ही आहात आणि 10 मिनिटं झालेली आहेत, उद्धव ठाकरे शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। नक्कीच आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांचं शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आगमन झालेलं आहे। इथली सगळी दृश्य आपण पाहतोय। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी वाढला, प्रसार माध्यमांचा बंदोबस्त वाढला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे शिवसैनिक मनसैनिक आहेत ते 36 जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। किती मोठ्या संख्येमध्ये हे सगळे पोहोचले आहेत, केवळ राज ठाकरे यांची एक झलक पाहायला मिळावी, उद्धव ठाकरेंना पाहता यावं आणि त्यातून काहीतरी स्फुरण घेऊन भविष्यामध्ये काहीतरी राजकारण करता यावं यासाठी हे सगळे राजकारणी जे आहेत, जे नेते पुढारी आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत, कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। 10 मिनिटं झालेली आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। दोन्ही बंधू एकत्र गाडीमध्ये बसतील। यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी अभिवादन करतील आणि मग व्यासपीठावर जाणार आहेत। आणि या व्यासपीठावर आज नेमका कशा पद्धतीनं इतिहास घडणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण दोन्ही ठाकरे बंधूंची एकत्र ही सभा आहे आणि ही सभा ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो उत्सुक आहे, आसुसलेला आहे। आणि नेमकी आज राजभाषा काय असणार आहे, राज आदेश काय असणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे, कारण राज ठाकरे यांनी यापूर्वीच सांगितलं होतं, ज्यावेळी कॉर्नर सभा ते घेत होते, अनेक शाखांना भेटी देत होते, त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलणं त्यांनी टाळलं। मला जे काही बोलायचं आहे ते मी शिवतीर्थावर बोलणार असं त्यांनी सांगितलं आणि ही सगळी दृश्य आपण पाहतोय। आता तयारी पूर्ण झालेली आहे, त्यामुळे आज व्यासपीठावरून राज ठाकरे हे नेमकी कुणाची पोल खोलणार आहे आणि कुणावरती शब्दांचे जे बाण आहेत त्याचा वर्षाव करणार आहेत आणि त्याने कोण कोण सत्ताधारी घायल होणार आहेत हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर उद्धव ठाकरे जे आहेत ते त्यांच्या निशाण्यावर नेमके कोणकोणते नेते असणार आहेत, कोणकोणते मुद्दे आहेत जे लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आजची जी सभा आहे ती भावनिक सुद्धा असणार आहे असं बोललं जात आहे, कारण दोन्ही ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई आहे असं वारंवार सत्ताधारी जे आहेत ती एक प्रकारची टीका दोन्ही भावांवर करत होते। नितेश राणे ज्या पद्धतीनं वक्तव्य करताय किंवा इतर अमित साटम ज्या पद्धतीनं वक्तव्य, गिरीश तुमच्याकडून सगळे अपडेट घेणार आहोत। सध्याची ही दृश्य आपण पाहूया। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। सभेपूर्वी कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह आहे ते आपण पाहतोय। अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक कार्यकर्ते सध्या शिवतीर्थवर पोहोचलेले आहेत। इंजिनमध्ये बसून मुंबईतील विरोधकांना मशालीने जाळून टाकू असं आवाहन शाखा भेटींदरम्यान राज ठाकरे यांनी केलं होतं, त्यामुळे जास्तीत जास्त सर्वांनी शिवतीर्थावर या असं राज ठाकरे म्हणाले होते आणि त्यानुसार आता या कार्यकर्त्यांचा उत्साह आपण पाहतोय। तर दुसरीकडे पिंपरीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रोड शोला ही सुरुवात झालेली आहे। पुण्यातील अनेक महत्त्वाचे नेते सध्या फडणवीसांसोबत या रोड शो दरम्यान आपण पाहतोय।
हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एका व्यासपीठावरून आज संपूर्ण मुंबईकरांना संवाद साधणार आहे आणि त्यामुळे हिंदू आणि मराठी अस्मिता ही जागृत होणार आहे आणि त्याचबरोबर एक विचार अख्ख्या मुंबई शहरात पसरेल, वातावरण तयार होईल आणि साहजिकच या महानगरपालिकेमध्ये आमच्या विचाराचा महापौर होईल। उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब या दोन ढाण्या वाघांची संयुक्त सभा ही शिवतीर्थ येथे होत आहे आणि त्यामुळे माझ्या सहित केवळ मुंबईतला नाही, महाराष्ट्रातला नाही, देशातला नाही तर जगभरातून मराठी माणूस आजची सभा पाहेल आणि मुंबईमध्ये मराठी माणसाची ताकद किती हे आजची सभा दाखवून देईल। निवडणुका म्हटल्या की प्रचाराचे विविध टप्पे असतात, वेगवेगळे प्रकार आहेत। प्रत्येक राजकीय पक्ष आपली वेगवेगळी भूमिका जी आहे ती या प्रचाराच्या माध्यमातून मांडत असतो आणि तीच ही दोन दृश्य आपण पाहत आहे। मुंबईमध्ये ज्यावेळेला ठाकरे बंधू एकत्र येणार याची ज्यावेळेला घोषणा झाली त्यावेळेला एक उत्सुकता होती, ती म्हणजे प्रचार कशा पद्धतीने केला जाणार। ठाकरे बंधूंनी शाखांना भेटी देत आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली होती। त्यांचा प्रचाराचा पहिला टप्पा तो होता, तर दुसरीकडे सभांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रचाराचा पहिला टप्पा जो आहे तो सुरू केलेला होता। पुन्हा एकदा मुंबईमध्ये येणार आहोत। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। निवृत्ती, मुंबईसाठी, मराठी माणसासाठी, मुंबईकरासाठी, मराठी अस्मितेसाठी आम्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहोत असं सातत्यानं ठाकरे बंधूंकडून सांगण्यात आलं आणि खास करून राज ठाकरेंनी मुलाखतीमध्ये हे स्पष्ट केलेलं होतं की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव आहे। तो डाव नेमका काय तुम्ही मुंबईमधल्या सभेमध्ये सांगणार आणि आता ती वेळ आली आहे असं म्हणायचं का? नक्कीच वृषाली, जेव्हा युतीची घोषणा दोन्ही ठाकरे बंधूंनी केली होती त्यावेळेस देखील पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उल्लेख केला होता, आमच्यावर जर बोलले तर आमच्याकडे खूप साऱ्या व्हिडिओ आहेत आणि या व्हिडिओ आम्ही सभेमध्ये दाखवू, अशा प्रकारचा सुरुवातीला इशारा जो आहे तो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता। आणि त्यानंतर पहिली संयुक्त सभा नाशिकमध्ये पार पडली। त्या सभेमध्ये सरकारवरती मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली। आजची शिवतीर्थावरतीची सभा अत्यंत महत्त्वाची आहे, कारण की ही सभा होत असताना शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असतील आतुरतेनं दोन्ही नेत्यांची भाषणं बघणार आहेत, कारण की राज ठाकरे नक्की काय बोलणार। कारण की मुलाखतीमध्ये आपण जर त्यांनी पाहिलं तर मुंबईवरती जो कोणी वाकड्या नजरेनं बघेल त्यांच्या विरोधात आम्ही ठामपणे उभे राहणार, त्यांना आम्ही ठामपणे विरोध करणार, अशा प्रकारची भूमिका राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घेतली होती। आणि त्यानंतर आजच्या सभेकडे कशा पद्धतीने, आजच्या सभेमध्ये कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की ज्या पद्धती नक्कीच निवृत्ती तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। तर ही दोन दृश्य, एकीकडे मुंबईमधली दृश्य, दुसरीकडे पिंपरीमधली दृश्य। पिंपरीमध्ये जर पाहायला गेलं तर पिंपरी महानगरपालिकेमध्ये 128 जागांसाठी निवडणूक जी आहे ती होतीये। मागच्या निवडणुकीमध्ये भाजप या ठिकाणी निवडून आलेली होती, भाजपला या ठिकाणी 84 जागा मिळालेल्या होत्या, भाजपचा महापौर या ठिकाणी बसलेला होता आणि यावेळेला सुद्धा भाजप स्वबळावर लढतीये, म्हणजे या ठिकाणी कुणासोबतही त्यांची युती नाही। मात्र RP आठवले गटासोबत त्यांचे 5 उमेदवार जे आहेत ते कमळावर लढत आहेत आणि महेश लांडगे यांनी भर सभेमध्येच फडणवीसांकडे तक्रार केलेली होती आणि फडणवीसांनी सुद्धा अजित पवारांचं नाव न घेता आपण याची नोंद घेतल्याचं सांगितलेलं होतं। त्यामुळे पिंपरीमधला हा प्रचार जो आहे तो वेगळ्याच टप्प्यावर, वेगळ्याच वळणावर आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। ही दोन दृश्य, एकीकडे मुंबई, दुसरीकडे पिंपरी। पहिली दृश्य आपण पाहतोय उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या सभेला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। 15 मिनिटं झालेली आहेत। उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। दोन्ही भावांमध्ये चर्चा सुरू आहे। हे व्यासपीठ आपण पाहतोय शिवतीर्थावरचा मोठा फोटो बाळासाहेबांसोबतचा या व्यासपीठावर लावलेला आहे। शिवतीर्थ बाहेरची ही दृश्य थोड्याच वेळात आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितपणे इथून बाहेर येतील। अक्षय बंकाने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबतच जोडले गेलेले आहेत। अक्षय, आता सगळेजण वाट पाहतायत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधी बाहेर येणार आणि त्यांची तोफ कधी धडाडणार, कसं वातावरण आहे शिवतीर्थावर, कारण कार्यकर्त्यांमध्ये तुफान उत्साह पाहतोय आपण।
नक्कीच आपण पाहिलं तर शिवतीर्थावरची या सभेची जय्यत तयारी आपण नक्कीच पाहू शकतो। संपूर्ण शिवतीर्थ अर्थात छत्रपती शिवाजी पार्क मैदान परिसर शिवसैनिक मनसैनिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दुमदुमलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठी आसन व्यवस्था या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात लावण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्ड मधले ठाकरे बंधूंचे आणि त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांची बसण्याची आसन व्यवस्था जी आहे ती या संपूर्ण सभास्थळाच्या या भव्य दिव्य स्टेजवरती करण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपली नजर जिथेपर्यंत जाईल तिथेपर्यंत शिवसैनिक आणि मनसैनिकांची गर्दी जी आहे ती सध्या या शिवतीर्थावरती आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि उत्साह जो आहे तो दोन्ही ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांचा उत्साह अर्थात मनसैनिकांचा शिवसैनिकांचा तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि प्रत्येक शिवसैनिक आणि मनसैनिक या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कोण राखणार हे महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की गेल्या 2.5 दशकापासून या मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरेंची सत्ता होती, उद्धव ठाकरे यांची सत्ता होती। आता मात्र महायुतीकडनं अर्थात भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्याकडनं एक तगडं आव्हान जे आहे ते ठाकरे बंधूंना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत देण्यात आलेलं असल्याचं पाहायला मिळतंय। थोड्याच वेळात या संपूर्ण सभेला जी आहे ती खऱ्या अर्थाने सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही ठाकरे बंधू दोन्ही ठाकरे बंधू तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया ते पाहूया। अनेक समाजांचा अनेक लोकांचा सपोर्ट मिळतोय, कारण राज्यामध्ये 3 चाकी रिक्षा कशी चालली आहे ती लोक बघताय। कोण कोणावर आरोप करताय लोक बघताय, कोण कोणावर आरोप करताय, कोण कोणावर आरोप प्रत्यारोप होत राहतील। पण मुंबईला खऱ्या अर्थाने जर खरं चांगले दिवस जे आज मधल्या 4.5 वर्षात जे इलेक्शन झालंच नाही त्यावेळेला मुंबईकरांनी ती झळ पोचली आहे। त्यामुळे मुंबईकर आमच्या सोबत आहेत आणि आजच्या सभेमध्ये सगळे उत्सुक आहेत। नक्की राजजी उद्धवजी काय बोलणार आहेत, आम्ही उत्सुक आहोत। ओके, किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया आपण पाहत होतात। प्रभाग क्रमांक 199 मधून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे आणि ही स्मृतीस्थळावरची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता काही वेळातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे देखील पोहोचतील। ही 2 दृश्य मुंबईमधली आणि दुसरी आहेत पिंपरी चिंचवडमधली। पिंपरीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो या ठिकाणी सुरू आहे आणि दुसरीकडे तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे स्मृतीस्थळावर आलेले आहेत। आजच्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या आहेत। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी सध्या या ठाकरे कुटुंबियांकडून अभिवादन केलं जातंय। तेजस ठाकरे या ठिकाणी अभिवादन करताना आपण या दृश्यांमध्ये पाहतोय। आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी देखील अभिवादन करून आशीर्वाद घेतलेले आहेत। आता सभास्थळासाठी निघालेले आहेत। मोठ्या स्वरूपात तयारी या सभेची करण्यात आलेली आहे, कारण तब्बल 20 वर्ष सच्च्या शिवसैनिकाने ज्याची वाट पाहिली होती तो क्षण आज अनुभवला जाणारे छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान हे अगदी खचाखच भरून गेलेलं आहे।